शिकता तुम्हाला असं लक्षात येत असेल की एकदम छोट्याशा गावांमध्ये बस जात नाही, जीप जात नाही. त्यावेळी आपण काय करतो, टू व्हीलरवर कोणाला तरी लिफ्ट मागतो आणि त्यासोबत बसून जातो, आपण पुलिंग करतो. म्हणजे काय, तीच कन्सेप्ट शहरांमध्ये 4-5 लोक एकत्र येऊन एका गाडीत बसून जातात आणि त्या आयडियाचं रूपांतर बिझनेसमध्ये झालं. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमच्यापैकी कोण असे लोक आहेत की जे आता शिकत पण आहे आणि काहीतरी छोटासा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे, त्याच्यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न करतायत, असे मला लोक जाणून घ्यायचे. कोण आहेत असे हॉलमध्ये? येस प्लीज द्या ना. मी तुझ्याकडे पण येतो मागे. या, नाव सांग तुझं. माझं नाव शंकर थोरात आहे. हां, धुळे जिल्ह्यामधून आलोय मी. धुळ्यातून. आमची शेती आहे, तर शिक्षण करून मी शेती पण करतो. पण गेल्या 3 वर्षापासून दुष्काळ असल्यामुळं पाऊस कमी आहे. बरोबर. तर मला म्हणजे शिक्षणाची आवड तर होतीच, पण वेळ कमी मिळत होता शेतीमुळे. तर मी ह्या 3 वर्षामध्ये मला उत्पन्न कमी होत होतं. तर म्हणजे शिक्षणाला टायमिंग मिळत होता, पण विचार असे पण येत होते की बा आपण शेती पण करतोय, शिक्षण पण करतोय. तर शिक्षणाकडे मी आता फोकस जास्त दिला. तर मी आता MPSC ची तयारी करतोय. यंदा पाऊस नसल्यामुळं मी 6 महिन्यापासून शेतीत काहीच नव्हतं. तर 6 महिन्यापासून धुळ्यामध्ये राहतोय मी. तर तिथं मी MPSC म्हणजे क्लास लावले सरळ सेवेचे. तर तिथं लायब्ररी वगैरे अभ्यास वगैरे करतो. तर मला असं माझ्या मनाला असं वाटलं की बुवा मी माझ्या 12 वर्षापासून माझ्या हातात व्यवहार आहे. गेले 2 महिन्यापूर्वी माझे वडील वारले. तर वडील होते पण ते म्हणजे कुठलेही काम करत नव्हते. तर सगळं मलाच बघावं लागत होतं. कुठलीही गोष्ट करायची म्हटली, 10 रुपये जरी खर्चायचे म्हटले, 10 रुपये जरी घरात कोणाला द्यायचे असले तर माझ्या सल्ल्यानुसार इतर गोष्टी होत होत्या. पण मी आता असं ठरवलं की शेती तर मी करतोच आहे. शेतीमध्ये भरपूर मी म्हणजे माहिती मिळवली आणि शेतीसाठी अधिक माहिती मला मिळावी, त्याबद्दल मी ॲग्रिकल्चरचा 2 वर्ष डिप्लोमा केला. तर त्याच्यावरती मी लायसन वगैरे काढले कृषी सेवेचे. तर पण मी कृषी सेवा केंद्र चालू नाही केलं, कारण की पैशांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि लोड माझ्यावर असल्यामुळे मला शिक्षणाला वेळ कमी मिळेल किंवा शेतीत जायला वेळ कमी मिळेल, त्या अनुषंगाने मी ओपन नाही करू शकलो कृषी सेवा केंद्र. तर माझ्या डोक्यात असं आहे की बुवा आता 2 वर्ष मी शेती करायची नाही, तर 2 वर्ष मी अभ्यास करायचा. तर म्हणजे शेती तर मला कायम करायचीच आहे, कारण की वडिलांची शेती असल्यामुळं मला ती करावी लागणार आहे. तर मी असं एक डोक्यात ठरवलं की बुवा 2 वर्ष जर मी अभ्यास केला, कुठं धुळे जिल्ह्याच्या आसपास कुठेही नोकरीला लागलो, तर त्यानंतर मला शेती म्हणजे मी ती गोष्ट शिकलेलो आहे अगोदर. शेती कशी करायची, तिला हँडल कशी करायची, काय करायचं काय नाही करायचं. तर ह्या दृष्टिकोनाने मी म्हणजे मला असं वाटतं की 2 वर्षानंतर शेती करावं. तर ह्या वर्षी मी शेती नाही करायचा असा मार्ग शोधला. बरं, पण मग आता तू तुझं शेती इथून पुढे तू करू, तुला इच्छा आहे करण्याची शेतीचं जे काय हे आणि प्लस ते. ठीक, बस. येस, इकडे हो. पण हा मागे कोणीतरी हातवर केला होतेस, त्यांना प्लीज माईक द्या. हॅलो, हां, मी रामकृष्ण सुनील सोनवणे, धुळ्याहून आलेलो कोळकीमध्ये टीम कडनं. मी TYBSC ला आहे यावर्षी. 8वी पासून तर मी बाहेरच राहते. 7वी पर्यंत सुरतला शिक्षण झालेलं आहे माझ्या. तर 8वी पासून हॉस्टेल लाईफ जगत आहे. 8वी ते आता TYBSC. तर बाहेर राहून थोडेफार अनुभव आलेले. 12वी पर्यंत आई वडिलांनी मला पैसे पुरवले, पण आईंनी मला नंदुरबारला शिकलेलो होतो 12वी तेव्हा स्वतःचे म्हणजे गहने गिरवी ठेवून त्यांनी माझ्यासाठी पैसे भरले होते. त्यावेळेस आपल्याला काही वाटायचं नाही, थोडंफार. आणि 11वी 12वी एन्जॉय केला, त्या गोष्टीत काही विषय नाही. पण आपल्याला स्वतःच्या मनाला वाटत होतं की आपण ह्या वयात येऊन गेलो, अजून सुद्धा आई वडिलांपासून पैसे घेतो. कधी मध्ये आपल्याला सुद्धा फेल वाटायचं आणि अभ्यासातही आपली इतकी प्रगती नाही. तर मी विचार केला की आजच्या तारखेत धुळ्यामध्ये मी कॅटरिंगचे कामही घेतो. स्वतःच्या पैशांवरती मी माझं शिक्षण करत आहे. आजच्या तारखेत आई वडिलांपासून 12वी नंतर 1ही रुपया घेतलेला नाहीये. व त्या व्यतिरिक्त ITI चे
असं काही नाही की प्रत्येक मुलं बाहेर राहतात त्यांना आई वडील पैसे पुरवतात. ITIचेही मुलं आहे. मी रुरल एरियामध्ये राहतो, देवपूर एरियामध्ये. आजूबाजूची झोपडपट्टीचेही मुलं आहेत, त्यांनाही सोबत कॅटरिंगचे कामं. त्या व्यतिरिक्त धुळ्यामध्ये राजू भावसार फेटेवाले नामांकित आहे, त्यांचे आजच्या तारखेत पूर्ण सीझनमध्ये कूलरचे कामं असो, मावड्यांचे कामं असो, ते कामं मी घेतो. आणि सहजासहज माझी प्रगती झाली. मुलं कशा रीतीने मॅनेज करायचे, मुलांना कशा रीतीने कुठं पाठवायचं, हा मुलगा इथे व्यवस्थित परफेक्ट बसेल का, ह्या मुलगामध्ये कोणती क्वालिटी आहे. माझ्या हाताखाली कमीत कमी 20 ते 30 मुलं मी सीझनमध्ये कंटिन्यू चालवतो. कॅटरिंगचे कामं असो, कूलरचे कामं असो. त्यामुळे मला वाटतं की मी BSc करून जॉब मिळाला की जॉबच करायचं असं नाही. त्या व्यतिरिक्त 2 घंटे किंवा 3 घंटे आपण व्यतिरिक्त दुसरा काही बिझनेस सुरू केला तर 1001 रुपये सहज कमवू शकतो. कारण की आजच्या तारखेत पानपुरीवाला, वडापावाला म्हटलं की 500 आणि 1000 रुपये सहज कमवतो. त्यासाठी मुलांनी शिक्षणच करायला पाहिजे, नोकरीला लागायला पाहिजे. हे जीवनात 1-2 प्रश्न आहेत मला तुझ्यासाठी, पण तत्पूर्वी तुझ्या त्या प्रश्ना अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्यावेळी व्यवसाय करतो की आपल्याला बिझनेस करायचा असतं तर आपल्याला असं वाटत असतं की काहीतरी खूप मोठं करावं, खूप पैसे लागणार आहेत आणि खूप मोठं केल्यावरच तो बिझनेस होऊ शकतो. पण छोटं, जसं त्यांनी उदाहरण दिलं की वडापाव असेल या छोट्या छोट्या गोष्टींपासून पण बिझनेस होतो, ते मोठ्या गोष्टींपासून. तुझं नाव सगळ्यांना एकदा पुन्हा सांग. रामकृष्ण सुनील सोनवणे. ओके, तर रामकृष्ण मला हे सांग, तुझ्या केटरिंग व्यवसायाचं नाव काय? कॅटरिंग व्यवसायाचं तसं नाही सर, धुळ्यात भरपूर कॅटरिंग वाले, तर त्या कॅटरिंग वाल्यांजवळ मी मुलं पोहोचवतो, कॅटरिंगचे काम मी घेतो. म्हणजे वाढण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी, त्यासाठी नाही, स्वयंपाक नाही, फक्त कॅटरिंगचे मुलं सर्व करण्यासाठी. सर म्हणजे वाढण्यासाठी, सर्व करण्यासाठी. व्हेरी गुड. आणि तू हे अंदाजे तुला महिन्याभरात किती ह्याचं उत्पन्न मिळतो? मी कमीत कमी एका दिवसात 10 मुलं घेऊन गेलो तरी 500 ते 600 रुपये रोज पडतो. ओके, आणि त्याच्यावर त्याचं शिक्षण करतोय? हो. ओके, तर रामकृष्ण हा एक लाईव्ह ॲप आहे आपल्यासमोर, आणि तो ॲप आहे चांगल्या जी काही मुलं आहेत ज्यांना गरज आहे पैसे कमवण्यासाठी, जे खूप आर्थिकदृष्ट्या कमकुवत या घटकामध्ये राहत आहेत, त्यांना तो एक रोजगार मिळवून देतोय आणि त्याचं माध्यम बनतोय. तर आपण पुन्हा एकदा रामकृष्णसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सर. येस. आता इकडे मला काही लोकांशी बोलायचं आहे. या इथे कोण मला सांगेल की येतो मी तुझ्याकडे. येस प्लीज मागे घ्या. या आलो मी तुझ्याकडे येतोय. हॅलो. येस. माझं नाव हेमलता इंद्रसिंग राजपूत. मी लॉ स्टुडंट आहे. ओके. आणि माझं आता लॉचं लास्ट इयर आहे. मी गेल्या 3 ते 4 वर्षापासून घरीच माझे मेहंदीचेही क्लासेस चालतात, कुकिंगचेही चालतात, आणि प्लस माझं ब्युटी पार्लरही चालतं. त्यात माझ्याकडे जास्तीत जास्त मेहंदीचे ऑर्डर फारच असतात. मी कमीत कमी महिन्याला 2 ते 3 हजार रुपये कमवते सहज. फक्त ते आता जर कधी मेहंदी म्हटली तर फक्त 1च दिवस जातो. त्याच्यामध्ये माझ्या जशा पद्धतीने माझ्याकडे ऑर्डर असतील त्या पद्धतीने माझा इन्कम येतो यातनंच. ओके. अजून कसं देतो? एक तर मेहंदी, आणखी कुकिंग क्लासेस, कुकिंगचे शिबिर्स असतात. तर ते कसे, किती फ्रिक्वेंटली घेता तुम्ही? महिन्याला, आठवड्याला, कसं असतं तुमचं? नाही, ते ठरलेले असतात. 8 दिवसाचं शिबिर असेल तर त्याच्यामध्ये दररोज वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतील. एकतर मग 1 दिवस मेहंदीचे, 1 दिवस पूर्ण पार्लर असेल, तर 1 दिवस पूर्ण कुकिंग असेल. अशा पद्धतीने असतं सगळं काही त्याच्यामध्ये. आणि अंदाजे किती लोक तुमच्या शिबिरात सहभागी होतात? तरी पण प्रत्येकाला वेगळ्या बॅचेसमध्ये कमीत कमी 7 ते 8, एखादी बॅचेसला किंवा एखादी बॅचेसला 15 ते 20 स्टुडंट्स तरी येऊन जातात. आणि ह्याचं एकूण उत्पन्न किती होतं तुम्हाला? त्या व्हॅकेशन पद्धतीने घेते तर त्याच्यामध्ये कमीत कमी मला फक्त 8 दिवसाचे कधी कधी 5,000ही भेटतात. नाहीतर मग जर कधी तो जास्त दिवस घेतात तर त्याचं जास्त उत्पन्न. अमेझिंग. हेमलतासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. 1 मिनिट हेमलता, आणखी एक प्रश्न आहे मला की हे सुरू करण्याची आयडिया कशी आली तुला? ऍक्च्युली मला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि नवीन काहीतरी शिकायला आवडतं. यामधून मी माझी जी फर्स्ट टाइम जी ऑर्डर होती आलेली ती फक्त 200ची मेहंदीची होती. त्याच्यानंतर स्टार्ट होत होत मी आज कमीत कमी 2 ते 3 हजारापर्यंत मेहंदीची ऑर्डर्स घेते. वाव वाव. विल गिव्ह अ बिग हँड टू हर.